अनुग्रह बंगल्याच्या त्या तळघरात आता मृत्यूचे तांडव सुरू झाले होते. वरच्या बाजूने आगीच्या ज्वाळा चोरवाटेच्या फटीतून सापासारख्या आत शिरत होत्या. वाळलेल्या लाकडाच्या जळल्याचा आणि पेट्रोलचा वास श्वास घेणं कठीण करत होता. दिवाकर वर्तकचे ते क्रूर हास्य अजूनही अद्वैतच्या कानात घुमत होतं. "अद्वैत सर, आपण इथेच जळून मरू, काहीतरी करा," तन्वी ओरडली. तिने आपल्या ओढणीने नाक आणि तोंड झाकलं होतं, कारण धूर आता खोलीत भरू लागला होता. अद्वैतने जीवाच्या आकांताने आजूबाजूला पाहिलं. प्रमोद काका पलंगाला टेकून बसले होते. 25 वर्षांच्या कैदेमुळे त्यांच्या शरीरात त्राण उरले नव्हते. अद्वैत त्यांच्याजवळ धावला. "काका, तुम्ही त्या बोगद्याबद्दल बोललात, तो कुठे आहे? लवकर सांगा." प्रमोद काकांनी थरथरत्या हाताने भिंतीवरच्या एका जुन्या कपाटाकडे बोट दाखवलं. त्या कपाटाच्या मागे 3री वीट. ती वीट आत ढकलली की एक दगडी लादी सरकते. पण अद्वैत, तो मार्ग खूप धोकादायक आहे. तो थेट वाड्याबाहेरच्या जुन्या कोरड्या विहिरीत उघडतो. तिथे सापांचा आणि विषारी वायूचा धोका असू शकतो. आगीत जळण्यापेक्षा तो धोका पत्करलेला बरा, अद्वैत ओरडला. त्याने आणि तन्वीने मिळून ते कपाट बाजूला सारलं. अद्वैतने भिंतीवरची ती विशिष्ट वीट शोधली आणि आपल्या पूर्ण ताकदीने ती आत ढकलली. एका बाजूची फरशी हळूहळू खाली सरकली आणि जमिनीला एक भगदाड पडलं. खाली एक अतिशय अरुंद आणि काळोखी वाट दिसत होती. अद्वैतने टॉर्च लावला, पण धुरामुळे प्रकाशाचा झोतही अस्पष्ट झाला होता. अद्वैतने आधी तन्वीला खाली उतरवलं. त्यानंतर त्याने प्रमोद काकांना आपल्या खांद्यावर घेतलं. काकांचं वजन जरी कमी झालं होतं, तरी त्या अरुंद जागेत त्यांना घेऊन उतरणं अद्वैतसाठी शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. बोगद्यात उतरताच त्यांना जाणवलं की तिथे प्रचंड उष्णता होती. वाड्याला वरून आग लागल्यामुळे जमिनीखालील वातावरणही तापू लागलं होतं. बोगद्याच्या भिंतीवरून पाल आणि विंचू इकडे तिकडे धावत होते. तन्वी भीतीने ओरडणार होती, पण अद्वैतने तिला खुणेने शांत केलं. "तन्वी, आवाज करू नकोस. दिवाकरचे माणसं वर असतील. आपल्याला शांतपणे बाहेर पडायचं आहे," अद्वैत दबलेल्या आवाजात म्हणाला. बोगदा इतका अरुंद होता की त्यांना वाकून चालावं लागत होतं. जागोजागी माती कोसळत होती. अचानक अद्वैतच्या पायाखाली काहीतरी मऊ वस्तू आली. त्याने टॉर्च मारला आणि तो थिजला. तिथे माणसाची काही जुनी हाडं पडली होती. हे कोण आहे?" तन्वीने विचारलं. प्रमोद काका हळूच पुटपुटले. "विनायक सानेचा एक मित्र, जो 25 वर्षांपूर्वी विनायकला शोधत इथे आला होता. माधवने त्याला कधीच बाहेर जाऊ दिलं नाही. या वाड्याच्या मातीत किती प्रेतं गाडली गेली आहेत हे फक्त माधव आणि दिवाकरलाच ठाऊक होतं." अद्वैतला आपल्या वडिलांचा आता इतका राग येत होता की त्याचं रक्ताभिसरण वेगाने वाढलं होतं. ज्या माणसाने त्याला न्याय आणि नीतिमत्ता शिकवली, तोच माणूस इतका क्रूर कसा असू शकतो? सुमारे 20 मिनिटं त्या गुदमरणाऱ्या बोगद्यात चालल्यानंतर त्यांना समोर थोडा उजेड दिसला. ते बोगद्याच्या शेवटच्या टोकाला पोहोचले होते. समोर एक जुनी पडकी विहीर होती. विहिरीच्या भिंतीतून ते बाहेर आले. नशिबाने विहीर कोरडी होती आणि तिच्या भिंतीवर वडाच्या झाडाच्या पारंब्या लटकत होत्या. अद्वैतने आधी तन्वीला वर चढवलं आणि मग प्रमोद काकांना पारंब्यांच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढलं. ते आता वाड्यापासून अर्धा किलोमीटर लांब असलेल्या एका शेतात होते. लांबून त्यांना अनुग्रह बंगला आगीत जळताना दिसत होता. आकाशात धुराचे लोट उठले होते. "आपण वाचलो,"
आपण खरंच वाचलो. तन्वी जमिनीवर बसून श्वास घेत म्हणाली. पण अद्वैतचं लक्ष वाड्याच्या दिशेने होतं. तिथे पोलिसांच्या गाड्या आणि अग्निशमन दलाचे बंब पोहोचले होते. अद्वैतने आपला मोबाईल काढला, पण त्याला रेंज नव्हती. इतक्यात शेतातल्या झाडांमधून एक गाडी हेडलाईट्स लावून त्यांच्या दिशेने वेगाने आली. अद्वैतला वाटलं मदत आली आहे, पण जेव्हा गाडी जवळ आली तेव्हा अद्वैतचे डोळे विस्फारले. गाडीतून इन्स्पेक्टर भोसले उतरले. भोसले यांच्या हातात बंदूक होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. अद्वैत, तू आणि ती मुलगी खरंच खूप नशीबवान आहात. त्या आगीतूनही बाहेर आलात. पण दुर्दैवाने तुमचा प्रवास इथेच संपतो. अद्वैत संतापाने ओरडला. भोसले सर, तुम्ही पोलीस आहात की दिवाकर वर्तकचे पाळीव कुत्रे? माझ्या वडिलांचा खून झालाय आणि तुम्ही खुन्याला साथ देताय? भोसले हसले. तुझ्या वडिलांनी ही सिस्टीम बनवली आहे अद्वैत. त्यांनीच मला शिकवलं की पैशांसाठी कोणाचेही पाय चाटायचे. आता ती डायरी माझ्याकडे दे, नाहीतर तुझा हा काका जो 25 वर्षांपासून मरणाची वाट बघतोय त्याला मी आत्ताच मुक्ती देईन. भोसले यांनी प्रमोद काकांच्या डोक्याला बंदूक लावली. तन्वी रडू लागली. अद्वैतच्या खिशात ती काळी डायरी होती. त्याला माहीत होतं की जर त्याने डायरी दिली तर ते तिघेही जिवंत राहणार नाहीत. अद्वैतने हळूच आपला हात खिशात घातला आणि मोबाईलचं रेकॉर्डिंग बटन दाबलं. भोसले सर, डायरी देतो, पण मला एक सांगा, दिवाकर वर्तक तुम्हाला किती देणार आहे? माझ्या वडिलांनी तुम्हाला घर दिलं, बढती दिली, मग तुम्ही त्यांच्याशीच गद्दारी कशी केली? भोसले अहंकारात आले. अरे, तुझे वडील आता महात्मा बनायला निघाले होते. सर्व गुन्ह्यांची कबुली देऊन मलाही जेलमध्ये पाठवणार होते. दिवाकर साहेबांनी मला पुढच्या वर्षी DCP बनवण्याचं वचन दिलं आहे. तुझ्या वडिलांच्या रक्ताने माझा रस्ता साफ झालाय. भोसले बोलत होते आणि अद्वैतचा मोबाईल ते सगळं रेकॉर्ड करत होता. तितक्यात तन्वीने एक दगड उचलला आणि भोसले यांच्या हातावर मारला. भोसले यांचा नेम चुकला आणि गोळी हवेत सुटली. अद्वैतने संधी साधली आणि भोसले यांच्यावर झेप घेतली. दोघांमध्ये शेतातच जबरदस्त झटापटी सुरू झाली. भोसले ताकदवान होते, पण अद्वैतच्या अंगात आपल्या वडिलांच्या आणि तन्वीच्या वडिलांच्या अन्यायाचा सूड होता. अद्वैतने भोसले यांच्या पोटावर गुडघा मारला आणि त्यांची बंदूक लांब फेकली. तन्वी, काकांना घेऊन पळ. जवळच हायवे आहे, तिथे कोणाची तरी मदत मिळेल. अद्वैत ओरडला. तन्वी आणि प्रमोद काका हायवेच्या दिशेने धावले. अद्वैतने भोसले यांना खाली दाबून धरलं होतं, पण इतक्यात लांबून आणखी 2 गाड्यांचे दिवे दिसले. त्या गाड्यांमधून दिवाकर वर्तकचे सशस्त्र गुंड उतरले. अद्वैतने भोसले यांना सोडून दिलं आणि तोही जंगलाच्या दिशेने धावू लागला. आता त्याच्या मागे पोलीस आणि गुंड दोन्ही होते. पावसाचा जोर पुन्हा वाढला होता. धावता धावता अद्वैतचा पाय एका खोल खड्ड्यात अडकला आणि तो जोरात खाली पडला. त्याचं डोकं एका दगडावर आदळलं. अद्वैतची शुद्ध हरपू लागली होती. त्याला अंधुकसा दिसलं की दिवाकर वर्तक त्याच्यासमोर उभा आहे आणि त्याच्या हातात ती काळी डायरी आहे. दिवाकरला ती डायरी सापडली का? अद्वैत जिवंत वाचणार का? आणि तन्वी व प्रमोद काका हायवेपर्यंत पोहोचू शकले का? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.